वैष्णवीच्या हुंडाबळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राजेंद्र हगवणे सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम। हगवणेला पश्चाताप नाहीच। सुनेच्या आत्महत्येनंतरही पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेने नकारार्थी मान हलवली। अटकेआधी राजेंद्र हगवणेचा सीसीटीव्ही समोर मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निलेश चव्हाणनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर। स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप। 2019ला गुन्हा दाखल। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल। वैष्णवीच्या जावेनं तक्रार केली तेव्हाच कारवाई। खडसेंचा निशाणा। राजेंद्र हगवणेंच्या घरात 3 बंदूक परवाने असल्याची माहिती। तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेने वापरलेली थार गाडी जप्त। पिंपरी चिंचवड पोलिसांनी थार गाडी जप्त केली। याच थार गाडीनं राजेंद्र हगवणे विविध ठिकाणी प्रवास करत होता। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांच्या साक्ष नोंदवल्या। वैष्णवीचा नवरा शशांकनं मारहाण केलेला पाईप देखील जप्त। मारहाणीमुळे प्रकरणात आणखी एका कलमाची वाढ। 22 जूनपासून सुप्रिया सुळे राज्यात लढा उभारणार। हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।